संत हे तत्व जीवनामध्ये फार मोठं तत्व आहे। या विश्वामध्ये मानवी जीवनाला मानवता ज्यांच्यामुळे प्राप्त झाली त्यांचं नाव संत आहे। या विश्वामध्ये माणूस म्हणून जगण्याचा आचार ज्यांच्यामुळे मिळाला त्यांचं नाव संत आहे। या विश्वामध्ये संसाराचं दुःख पचवण्याची क्षमता देऊन परमार्थाचा आनंद घेण्याची क्षमता त्यांनी प्राप्त करून दिली त्यांचं नाव संत आहे। आणि नवे नवे भगवंताची प्राप्ती करून देण्याकरता भगवंतानेच एक अवतार घेतला त्यांचं नाव संत आहे। थोडीशी प्रस्तावना मी करतो धावता वेगाने, मला माहिती आहे कट टू कट 10:30 सोडायचे, 2-5 मिनिटं इकडे तिकडे होऊ शकतात। या विश्वामध्ये संत तत्व असं आहे की जगातली कुठल्याही शक्तीपेक्षा आणि जगातल्या कुठल्याही ताकदीपेक्षा बलाढ्य आणि व्यापक विशाल शक्ती कोणती असेल तर ती संत तत्व आहे, लक्षात ठेवा। या विश्वामध्ये मी नेहमी सांगतो काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये मिळाव्या असं प्रत्येकाला वाटतं। प्रत्येकाच्या अपेक्षा वेगवेगळ्या आहेत महाराज, प्रत्येकाचा ध्येय सुद्धा वेगवेगळा आहे, पण सर्वसाधारणतः या 4-5 गोष्टीमध्ये ते ध्येय बसतं असं माझं मत आहे। या विश्वात काही माणसांना सन्मानाची अपेक्षा आहे, काही माणसांना आदराची अपेक्षा आहे, काही माणसांना नमनाची अपेक्षा आहे, काही माणसांना पूजेची अपेक्षा आहे आणि काही माणसांना सुखाची अपेक्षा आहे। काही माणसं जीवनामध्ये फक्त मान पानासाठी धडपडत असतात, सन्मान कुठे मिळेल याचा शोध घेत राहतात। हो, म्हणजे अगदी कीर्तनात सुद्धा सन्मानासाठी येतात। दुपारीच फोन करतात, मी येणार आहे बरं का महाराज, आपण इथं भेटलो होतो बरं, हा मी पुढेच बसेल असं जे कीर्तनकाराने समजायचं, यांचं नाव घेणं यांच्या अपेक्षित आहे। सन्मानाकरता माणसं जगतात। ऐका, मी थोडीशी तुम्हाला जाता जाता सगळ्यांना एक एक साधना देऊन जातो, ज्याला जी पाहिजे ती स्वीकारा, चालेल का? चला, ज्याला सन्मान हवा असेल म्हणजे मान हवा असेल त्याने सत्ता मिळवली पाहिजे, ज्याला आदर हवा असेल त्याने कर्तृत्व केलं पाहिजे, ज्याला पाय पडावं लोकांनी असं वाटत असेल त्याने कमीत कमी म्हातारं तरी झालं पाहिजे, लोकांनी पूजा करावं असं वाटत असेल तर त्याने ज्ञानी झालं पाहिजे, आणि जीवनामध्ये सुख मिळावं असं वाटत असेल तर त्यांनी संतांचा अनुभव घेतला पाहिजे। या पलीकडे दुसरं काही नाही महाराज। सत्तेशिवाय सन्मान नाही, कर्तृत्वाशिवाय आदर नाही, वृद्धत्वाशिवाय नमन नाही, ज्ञानाशिवाय पूजन नाही, आणि संतांच्या दर्शनाशिवाय या विश्वामध्ये सुखाची प्राप्ती नाही। आपण विस्तार नको करायला, सत्ता माननीय आहे, सोडून द्या विषय, फक्त तिला मर्यादा आहे आणि ती प्रदीर्घ आणि काल नाही। सत्ता कधीही संपुष्टात येत असते, आदर मात्र कायमचा असतो बरं का। समोर आदर कोणी करावा अशी अपेक्षा करू नये, समोर अनादर झाला तरी चालेल, पण आपल्या अपरोक्ष आपला आदर समाजाने केला पाहिजे असं कर्तृत्व करा। आपल्याला फॉलो केलं पाहिजे विकास दादा, आपला अपरोक्ष आपल्याला फॉलो केलं पाहिजे। तुम्हाला सांगू का किशोर महाराज, काही माणसाचं इतकं कर्तृत्व असतं, आपला प्रचंड विरोधक सुद्धा गुपचूप आपल्याला फॉलो करतो, आणि हेच खरं कर्तृत्वाची उंची असते। आज जीवनात असंच काम करावं की विरोधकाला वाटलं पाहिजे की हा आपला माणूस असला पाहिजे, याच्यासारखं वागलं पाहिजे। आणि म्हणून आदर, समाजाकरता कर्तृत्व, समाजासाठी कार्य केलं की समाज आदर करतो, लक्षात घ्या।
मला व्यक्तिगत विचारलं तर मी दोनच लोकांचा आदर करणारा माणूस आहे. माझ्या मनात तिसऱ्या माणसाबद्दल आदरच नाही. मी दोनच लोकांचा आदर करतो. माझ्या मनामध्ये हरिभक्ताचा आदर आहे आणि माझ्या मनामध्ये देशभक्ताचा आदर आहे. करायचं असेल तर हरिभक्ताचा आदर करा आणि करायचं असेल तर देशभक्ताचा आदर करा. या जगामध्ये हरिभक्तासारखा आदर्श पुन्हा माणूस सापडणार नाही आणि देशभक्तासारखा आदर्श तुम्हाला जगात माणूस सापडणार नाही. पण हरिभक्ताचा आदर करायचा असेल तर जगद्गुरु तुकोबारायांचाच करा आणि देशभक्ताचा आदर करायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचाच करा. हे दोनच आदर्श, त्याही पुढे हे दोन आदर्श जीवनात निवडल्यावर जीवनाचं ध्येय कोणतंही निवडा, क्षेत्र कोणतंही निवडा, तुम्हाला त्या शिखरापर्यंत पोहोचवण्याचं तत्वज्ञान आणि आदर्श या दोन महात्म्यांनी महाराष्ट्राला दिला आहे. कारण हा देश स्वतंत्र आणि सुसंस्कृत तेव्हाच होतो हरिभक्त आणि देशभक्त एकत्र येतो. जगद्गुरु तुकोबारायांसारखा देश हरिभक्त आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देशभक्त ह्या राज्यात एकत्र आले म्हणून तर हे राज्य स्वतंत्र झालं, स्वराज्य झालं. ते विचारांनी झालं, लक्षात ठेवा. मी जाता जाता एक गंमत म्हणून सांगतो. कल्पना करा, प्रकाशजी महाराज, किशोर गुरुजी, अशी एक 2 मिनिटासाठी कल्पना करा, जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा अवतार महाराष्ट्रात होण्याच्या ऐवजी काश्मीरला झाला असता. तुकोबाराय काश्मीरला जन्माला आले असते तर काय झालं असतं बरं? पहलगावला झालेला हमला आंतरवलीला झाला असता, तो पहलगावला झाला नसता. तिथं जर तुकोबाराय जन्माला आले असते तर तो महाराष्ट्रात होत नाही. कारण महाराष्ट्रात तुकोबाराय ज्ञानोबाराय आहेत म्हणून तो काश्मीरला पुन्हा पुन्हा होतो. दुर्दैव आहे काश्मीरचं. निसर्गाचं सौंदर्य असलं तरी विचाराचं सौंदर्य मात्र नाही. आणि विचाराचं सौंदर्य देण्याकरता संत वाङ्मयच अभ्यासावं लागतं. म्हणून ते आदर्श असले पाहिजे. वय कमी झालं की जयाचे आयुष्य 10 कोटी होय, बळ प्रज्ञा चिरून जाय तयाचे नमस्कारी पाय. वडील म्हणून त्यांना नमस्कार केला पाहिजे वडिलांना. आयुष्य, विद्या आणि यश ज्याला ज्याला पाहिजे असेल त्याने काहीच करू नका. रोज आईवडिलांचं दर्शन करा. आईवडिलांच्या दर्शनाने यश मिळतं, विद्या मिळते, नाही का, आणि आयुष्याची वृद्धी होत असे असं रामायणाचा सिद्धांत आहे. सगळेच वडील, सगळेच ज्येष्ठ नसतात. म्हणून सगळेच ज्येष्ठ वंदनीय असले तरी पूजनीय नसतात. हा पण एक थोडासा अडचणीचा भाग आहे. म्हणजे इथं ज्येष्ठ आहेत ते वंदनीयच आहेत, पण सगळेच ज्येष्ठ पूजनीय असतात का? काही ज्येष्ठ 3 माणसं 3.5 तास शोधतात तर रात्री सापडत नाही. एक सांगू का, ज्येष्ठत्वाला वय वाढतं, श्रेष्ठत्वाला विचार वाढतात. ज्येष्ठत्वाला आकार वाढतो, श्रेष्ठत्वाचं ज्ञान वाढतं. स्वतःकडे जगणारा ज्येष्ठ राहतो, दुसऱ्यासाठी जगणारा श्रेष्ठ राहतो. खरं सांगू का, ज्ञानहीन माणूस हा ज्येष्ठ असतो, ज्ञानवान माणूस श्रेष्ठ असतो. 1400 वर्षाचा म्हातारा ज्येष्ठ असतो, पण 21 वर्षाचे ज्ञानदेव श्रेष्ठ असतात. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होणी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे, असे अमूर्त रूप धारण केलेले आणि समाजाला ज्ञानार्जन करणारे जे तत्व या समाजात आहे त्याला संत म्हणतात. हे संत पूजनीय आहेत आणि अशा संतांचा जीवनात अनुभव आला तर आपलं जीवन सुखी आहे. विठ्ठल अशी संत महात्मे आपल्याला अनुभूती देतात, अनुभव देतात, विचार देतात. 2 गोष्टी फक्त जाता जाता सांगतो, पुढे पुढे जातो. ऐका.
रस्त्याने चालायचं आहे, रस्त्याने चालायचं आहे. रस्त्याच्या दोन अडचणी आहेत, दोन अडचणी आहेत रस्त्याच्या. लौकिक सांगू का अलौकिक सांगू? लौकिक रस्त्याची सगळ्यात मोठी अडचण आहे, समृद्धीला जाता येतं पण टोल फार लागतो. आणि समृद्धी टाळून दुसऱ्या रस्त्याला जाता येतं पण खड्डे फार आहेत. म्हणजे चांगला रस्ता निवडला तर खिशाला झळ आहे, आणि खराब रस्ता निवडला तर कमरेला झळ आहे. ही लौकिक रस्त्याचं बोलतो. पण अध्यात्माच्या रस्त्याच्या दोन अडचणी आहेत. अध्यात्माचा रस्ता सूक्ष्म आहे आणि अध्यात्माचा रस्ता दुस्तर आहे. पण हा सूक्ष्म रस्ता आणि दुस्तर रस्ता, त्याही पुढे जाऊन सांगतो, सूक्ष्म रस्ता सोपा केला ते ज्ञानेश्वर महाराज, आणि दुस्तर रस्ता सुखकर केला ते जगद्गुरु तुकोबाराय. मोडोनिया वाटा मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर. केला राज्यभार चाले ऐसा, केला राज्यभार चाले ऐसा, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर. सूक्ष्म वाटा मोडून टाकल्या. ही वाट इतकी सूक्ष्म होती, इतकी सूक्ष्म होती की ती फक्त विद्वानाला आणि विशिष्ट वर्णालाच गवसायची. विद्वान आणि विशिष्ट वर्ण सोडला तर दुसऱ्याला गीता हातात घेत्याची सुद्धा हिंमत नव्हती, इतकी सूक्ष्म होती. पण इतकी सूक्ष्म वाट, इतकी दुस्तर वाट मोडून टाकणारे याच्या आधी महात्मा झाला नाही आणि याच्यानंतर होणार नाही. एकमेव महात्मा ज्ञानेश्वर महाराज झाले. संस्कृतीची गाठी उघडून ज्ञानदृष्टी केली शे मराठी गीता देवी. प्रगट गुह्य बोधी विश्व ब्रह्माची, प्रगट गुह्य बोधी, प्रगट गुह्य बोधी विश्व ब्रह्माची, प्रगट गुह्य बोधी. राम जनार्दनी, राम जनार्दनी, पाय टकत ठेले, पाय टकत ठेले. आरती राजा महाकैवल्य, आरती राजा, आरती राजा महाकैवल्य, विश्व ब्रह्मा
प्रगट केलं, सोपं केलं. अगदी गुह्य होतं म्हणजे सूक्ष्म होतं. संस्कृत मध्ये होतं म्हणजे सूक्ष्म होतं. स्वतंत्र वर्णाकरता होतं म्हणजे सूक्ष्म होतं. महाराजांनी काय काय केलं? वर्णभेद मोडून टाकला 1, मराठीत केलं 2 आणि सर्वांसाठी उपलब्ध केलं 3. हा शब्द अंडरलाईन करा बरं. थोडंसं मी जबाबदारीने बोलतोय. ऐका. इतक्या मोठ्या मनाचा महात्मा मी नाही पाहिला. स्वतः ज्ञान शिरोमणी योग्यांची माऊली असताना, प्रत्यक्ष विद्वान असताना, पंढरपूरच्या वाळवंटामध्ये या महात्म्याने मन मोठं केलं आणि म्हणले मी नाही फेटा बांधत, मी टाळ घेऊन उभा राहतो. आणि एका शिंप्याच्या गरीबाच्या पोराला फेटा बांधून कीर्तनाला उभं केलं आणि सगळ्यांसाठी हे ओपन केलं. नाही, कधीतरी याचं आत्मचिंतन करावं लागेल महाराज. मी सूक्ष्मता सांगतोय. इतकं सोपं केलं. या रे लहान थोर याती भलते नारी नर. हा, नारी बी आल्या तरी चालतील, पण ज्ञानेश्वरी वाचून या. न ज्ञानेश्वरी वाचता मुक्ताईने कीर्तन नाही करायचं. हा, ज्ञानेश्वरी वाचून या, गाथा वाचून या. हा ज्ञानोबारायांनी, ही मी सोपं सांगतो, हे सोपं करण्याचं काम ज्ञानोबारायांनी केलं. काय काय केलं? एकदा निवृत्तीनाथांनी विचारले, बघ ज्ञानोबा तुम्ही ज्ञानेश्वरी लिहितायत, काय मिळेल ह्या ज्ञानेश्वरीतून लोकांना? म्हणजे तुम्ही हा खटाटोप करतायत. गीता आहेच ना, गीता अशीच्या तशी लोकांच्या हातात द्या. ही ज्ञानेश्वरी म्हणजे 18 अध्यायी गीता, 9000 ओव्यांचा विस्तार करून काय मिळेल या समाजाला? माऊली म्हणले काय नाही मिळणार या समाजाला. आता ऐका, ज्या अंतकरणाचा, ज्या विचाराचा आणि ज्या अभ्यासाचा श्रोता असेल त्याला ती उपलब्धी ज्ञानोबारायांनी करून दिली. अगदी परिचयाचे ओव आहेत म्हणा सगळेजण. नवरसे भरवी सागरू, करवी उचित रत्नाचे आगरू, भावारताचे गिरीवरू निपजवी माये, साहित्य सोनियाच्या खाणी, उघडी देशीची औक्षणी, विवेक वेलीची लावणी होदे सैंद, संवाद फळ निदाने, प्रमेयाची उद्याने, लावी महने गहने निरंतर, पाखांडाचे दरकुटे, मोडी वागवद अव्हाटे, कुतरकाचे दृष्टे सावजे फेडे, श्रीकृष्ण गुणे माते, करीव श्रोते राणीव वैशवी श्रोते, श्रवणाची ये. आणि आता त्याच्या पुढची क्रांती ऐका. ए मराठीची या नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळ प्रगट बोले. ही सूक्ष्मता बाजूला करण्याचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी केली, जे वाट मोकळी केली. आणि तीच वाट धरून तुकोबारायांनी काय केलं? सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सुखल्यालो सर्व आनंदे निर्भर डुलत सो, डुलत सो, आनंदे निर्भर डुलत सो, डुलत सो, सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत सर्व
सुख सर्व अलंकार तिथूनच आले, ज्ञानोबारायांपासूनच आले. एकाने विचारलं तुकोबारायन, ज्ञानोबाराय सगळं करून गेले ना? अहो एवढा सूक्ष्म रस्ता ज्ञानोबाराय सोपा करून गेले की नाही? मग तुमचं यायचं काय काम होतं? काय कमी ठेवलं होतं का ज्ञानोबारायांनी? तुकोबाराय म्हणले ज्ञानोबारायांनी रस्ता सोपा केलाच होता, पण मला निरोप पाठवला, तुका मन मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा. किंवा नाही, एक मिनिट थांबा. उजळावयालो खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, उजळावयालो खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, उजळावयालो वाटा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, उजळावयालो वाटा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, निवाडा. एक तर निरोप घेऊन आलो, तुका म्हणे मज धाडले निरोप, मार्ग हा सोपा, आणि उजळावया आलो वाटा. आता याच्यामध्ये अजून दोन भाव आहेत. किशोर गुरुजी, प्रकाश महाराज, दोन भाव आहेत, ऐका. रस्त्याच्या दोन गोष्टी केल्या. आम्ही वैकुंठवाशी आलो, कशाला आलो? झाडू. आणि महाराज म्हणतात उजळावया आलो. वाट एकच आहे, वाट एकच आहे. एक संत झाडायचं काम करतो आणि दुसरा संत त्याच्या मागे येऊन त्याच वाटेला उज्ज्वल करायचा प्रयत्न करतो. वाट नाही बदलायची आणि स्वतःची वाट बी निर्माण नाही करायची, वाट लावून घ्यायची नाही. आहे त्याच वाटेवर चालतो तो वारकरी, आणि स्वतःची वाट निर्माण करतो तो व्यक्तिनिष्ठ महात्मा होतो. आणि त्या व्यक्तिनिष्ठ महात्मा मेला की तो संप्रदाय संपतो. तेनीची पंथे चालू जाता, तेनीची पंथे चालू जाता, तेनीची पंथे चालू जाता, तेनीची पंथे चालू जाता. नपडे गुंता कोठे काय, नपडे गुंता कोठे काय, तेनीची पंथे चालू जाता, तेनीची पंथे चालू जाता. नपडे गुंता कोठे काय, नपडे गुंता कोठे काय, तेनीची पंथे चालू जाता, तेनीची पंथे चालू जाता, चालू जाता, चालू जाता. त्याच मार्गावर चालत राहा, कुठे गुंता पडणार नाही, अडचण येणार नाही. त्याच मार्गाने चालत राहा. ऐका, स्वतःचा मार्ग निवडताना डोळे झाकून चालू नये असं माझं मत आहे. काय वाटतं? डोळे लावून चालू नये. काय वाटतं तुम्हाला? डोळे उघडून चालाव की नाही महाराज? डोळे झाकून चालल्यावर कुठे खड्डा येईल आणि कुठे विहिरीत पडाल आणि कुठे माराल सांगता येईल का? त्याच्यामुळे वाटेवर चालताना डोळे उघडे ठेवून चालावे. पण तरीही तुम्हाला डोळे झाकून चालायचं असेल तर मग माझं ऐकावं लागेल. डोळे झाकून जर चालायचं असेल तर एकदा आयुष्यात डोळे उघडा आणि ह्या रस्त्याने ज्ञानोबा तुकोबाराय गेले आहेत का तो रस्ता निवडा आणि आयुष्यभर डोळे झाकून चाला, अडचण येणार नाही. कारण काय, ज्ञानोबाराय रस्ता झाडून गेले, नाथ महाराज उजळून गेले, नाथ महाराज झाडून गेले, तुकोबाराय उजळून गेले, तुकोबाराय झाडून गेले, निळोबाराय उजळून गेले, निळोबाराय झाडून गेले, जोग महाराज उजळून गेले, जोग महाराज झाडून गेले, मामासाहेब उजळून गेले, मामासाहेब झाडून गेले, दुंडा महाराज झाडून गेले, मोठे बाबा उजळून गेले, नाही का, विठ्ठल बाबा उजळून गेले, विठ्ठल बाबा मोठे बाबा झाडून गेले, कुरेकर बाबा उजळवत आहेत आणि उद्या उजळवणारेच येणार आहेत. फक्त त्या वाट निवडा आणि त्यांच्या अनुभवाने जीवन जगा. जीवनात संत अनुभव आणि संत मार्गदर्शन या पलीकडे दुसरं काही स्वीकारू नका. कारण काय, अनुभवाविना जीवन शून्य आहे. काय मत आहे तुमचं?
अनुभव नसेल, बालपणाचा अनुभव वजा करा, बालपण शून्य आहे. शिक्षणाचा अनुभव वजा करा, शिक्षण शून्य आहे. नोकरीचा अनुभव वजा करा, नोकरी शून्य आहे. प्रपंचाचा अनुभव वजा करा, प्रपंच शून्य आहे. त्या पुढे जाऊन सांगू, वाजनाचा अनुभव नसेल तर वादन बी शून्य होतं, गाण्याचा अनुभव नसेल तर गायन बी शून्य होतं, आणि अनुभवा व्यतिरिक्त कीर्तन हे व्याख्यान होतं, कीर्तन नाही होत. पाठ करून बोलणं त्याचं नाव भाषण आहे, आणि परमार्थ करून लोकांना आलेला अनुभव सांगणं त्याचं नाव वारकरी कीर्तन आहे. लक्षात ठेवा. सगळेच अनुभव घ्यायचे असतात असं नाही. जीवनात काही अनुभव घेऊ नये, देऊ नये, काही अनुभव न घ्यावे मात्र द्यावे, काही अनुभव घ्यावे द्यावे, काही अनुभव घेऊ नये मात्र आलेले अनुभव देऊ नये. काही अनुभव घेऊ नये आणि देऊ नये. जीवनामध्ये असे काही अनुभव येतात, स्वतःला प्रचंड चटके देऊन जातात, आणि तेच अनुभव दुसऱ्याला सांगून काय फायदा? खरं सांगा. संसाराचा अनुभव तुम्हाला घेण्यात आनंद आहे का दुसऱ्याला सांगण्यात आनंद आहे? संसाराचा अनुभव तुम्हालाही दुःख देतो आणि सांगणाऱ्यालाही. संसाराच्या तापे कापलो मी देवा, संसाराच्या तापे कापलो मी देवा, संसाराच्या तापे कापलो कुटुंबाचे मनावले घोषे आनवीन पाय मनविन तुझे आनवीन पाय करिताया सेवा कुटुंबा करिताया सेवा कुटुंबाची संसाराच्या तापाने तापलो. आता तुम्हाला काय गारवा आला का? महाराज एवढे तापले तर आपण तापलो नाही, पेटलो, पेटवलं. दुःख आहे महाराज संसार. आणि मी विस्तार नकोय, मला थोडं अजून प्रवास पुढे करायचा आहे. मला थोडी फक्त एक मदत घेऊन पुढे जायचे, म्हणजे हा विषय थांबेल. तुम्ही कराल का मदत? मला एक सांगा, आपल्या सख्या बायकोने, म्हणजे बायको सख्खीच असली पाहिजे, सख्खी असावी अशी माझी तरी अपेक्षा आहे. हा, जर समजा कोल्हापुरी चप्पल मारली, तुम्ही खाऊन घ्यावी का दुसऱ्याला सांगावी? हा, काय करायचं? खाऊन घ्यायची का दुसऱ्याला सांगायची? तुम्ही सांगा मला. अहो, खाण्यात बी दुःख आहे आणि दुसऱ्याला सांगण्यात बी दुःख आहे. याचंच नाव संसार आहे. एक जण कीर्तनात, मोठं गाव होतं, कीर्तनात आला, पण तो थोडा पिऊन आला. तो एकदम कीर्तनापर्यंत इथपर्यंत आला. तो माईक माझ्याकडे घेतला, म्हणले मला बोलू द्या. त्याला म्हटलं मला बोलायला बोलवलंय लोकांनी. नाही मला बोलू द्या. लोक मारायला धावले त्याला. मी म्हटलं अरे जाऊ द्या, मोर द्या, पिलेलं आहे, त्याला मारून काय करता? काही का वय ना, 90 मारून त्याचं व्यसन पूर्ण नाही झालं म्हणून कीर्तनाचं करायला आला, हे माझं भाग्य आहे. म्हटले बोल. ते बोलायला लागला. ते म्हटले महाराज तुम्हालाच बोलायचंय मला. म्हटलं बोल बाबा. म्हटले एक प्रश्न विचारायचा आहे. मी म्हटलं
काही ज्ञानेश्वरीतला विचारला तर सांगता येईल. तू म्हणशील बिगर धारेची कुठे मिळते, मी कुठं सांगू तुला. ते म्हणले नाही नाही, मी तुमचाच विचारतो. एका घोटात सागर प्राशन करणाऱ्या ऋषीचं नाव सांगा. म्हणले एका घोटात नाही, पण 3 घोटात सागर प्राशन केला आहे की नाही. 3 घोटामध्ये सागर प्राशन केला. काय ऋषींचं नाव? हा, अत्रि ऋषी नाही, अगस्त्य ऋषी. हा, अगस्त्य ऋषी. अगस्त्य ऋषीने 3 घोटात सागर प्राशन केला. म्हटलं बरोबर आहे. मग ते अगस्तीपेक्षा तर आपण लई मोठा ऋषी आहे. मी म्हटलं कस काय? अहो, 1 सागर प्यायला त्याला 3 घोट करावे लागले. मी एका घोटात 9 सागर पिऊन आलोय. आता हा अनुभव घ्यावा का द्यावा? हा अनुभव घेण्यातही दुःख आहे, हा अनुभव देण्यातही दुःख आहे. म्हणून प्रपंचाचा अनुभव घेऊ नका, देऊ नका. दुसरा एक वारकरी संप्रदायांनी क्रांती केली. प्रपंचाचा अनुभव नाही घेतला, प्रपंचात रमले नाही, पण तुम्हाला प्रपंच शिकवला. काय विशेष आहे हो, हे जगात कोणीच नाही केलं बरं. प्रपंच न करता गप्पा मारणारे खूप झाले. प्रपंचात राहून प्रपंचाचा अनुभव न घेता समाजाला उत्कृष्ट प्रपंच, आदर्श प्रपंच करण्याचा मार्गदर्शन कोणी केलं असेल तर वारकरी संतांनी केलं. तैसे आसावे संसारी, तैसे आसावे संसारी, तैसे आसावे सुमरे प्राचीनाची दोरी, सुमरे प्राचीनाची दोरी, तैसे आसावे संसारी, तैसे आसावे संसारी, सुमरे प्राचीनाची प्रपंच केला नाही, प्रपंच कसा करला पाहिजे नाही का. प्राचीनाचे निबळे आले, कृत्य कुशला कुशले, यो मांगे जिराले आभाळे, जशी 18व्या ज्ञानोबा सांगतात. अनुभव. डॉक्टरने कधीही स्वतः इंजेक्शन घेतलं नाही, स्वतः गोळी खाऊन बघितली नाही, पण रोग्याला बरोबर देतो ना. हा, तत्वाचा अभ्यास केला. अनुभव घ्यायची गरज नाही, पण अनुभव दिला. तिसरी गोष्ट, अनुभव घेता येतो, देता येतो. तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव. अनुभव आले अंगा, आलं ते दिलं. शेवी तो हा रस, वाटी तो अनेका. जय जय ओ शुद्धे उदारे वगैरे वगैरे. आणि चौथा भाव सांगतो तुम्हाला. जीवनात असे काही अनुभव येतात, ते घेता येतात पण देता येत नाही. आणि अनुभव घेता येतात पण देता येत नाही. ते संत दर्शनाचे, श्री गुरु कृपेचे, परावाणीच्या पलीकडे साक्षात्कार होऊन ब्रह्मसुखाचा अनुभव येतो. तेव्हा त्या साधकाला अनुभव घेता येतो पण अनुभव देता येत नाही. देण्याकरता वाणी लागते, वाणीच्या पलीकडे जे येतं ते बोलता येत नाही. शुभेच्छा तनुमानसा विचारणा, सत्वापत्ती पदार्थ भाविनी असंशक्ती, तुरिया गापर्यंत येलेले अनुभव. तुरियवरचा अनुभव कसा काय बोलता येईल? समाधीवरचा अनुभव कसा बोलता येईल? मला सांगा ना, कसा बोलता येईल? संत दर्शनाने, श्री गुरु कृपेने अध्यात्माच्या उंचीचा अनुभव म्हणजे प्रत्यक्ष साक्षात्कार. हा शब्दात मांडताना शब्द अपुरे पडतात, कारण तो शब्दाच्या पलीकडचा असतो. फक्त वैखरी बोलू शकते, मध्यमा बोलू शकते, पण परा आणि पश्यंती कशी बोलेल? तेही पुढे जाऊन सांगू का? व्यवस्थेवर काही कळालं तर व्यवस्थित बोलता येतं, पण अवस्थेवर कळालं तर कसं बोलता येईल? आणि जिथं व्यवस्था तपासली जाते त्याचं नाव प्रपंच आहे.
आणि जिथं अवस्था प्राप्त होते त्याचं नावच परमार्थ आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून परिस्थिती चांगली असेल की प्रपंचाचा आनंद मिळतो. काय म्हणतो मी? परिस्थिती चांगली असेल की प्रपंचाचा आनंद मिळतो, पण मनस्थिती चांगली असेल तरच परमार्थाचा आनंद मिळतो. मनस्थिती डिस्टर्ब झाली तर माणूस कीर्तनात असतो पण कीर्तनात नसतो. म्हणून काय आहे, अवस्था प्राप्त झाली पाहिजे. खरं सांगू का, वारकरी संतांनी प्रपंच करणाऱ्या सामान्य शेतकरी माणसांना काही कसलंही ज्ञान नसताना सुद्धा 2 तास प्रपंच विसरण्याचं साधन एकमेव उपलब्ध करून दिलं. त्याचं नाव कीर्तन आहे. आणि कीर्तनात जी प्राप्त होते तिचं नाव अवस्था आहे. हो, तुका महाराज इथं तुका म्हणे सुख समाधी हरिकथा नेने भवव्यथा. ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. समाधीचे सुख सांडावो वाढोनी, समाधीचे सुख सुख सांडावो वाढोनी, समाधीचे सुख सांडावो वाढो, समाधीचे सुख 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 सांडावो वाढो. ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस, ऐसा ऐसा या कीर्तन ब्रह्मरस, ऐसा या कीर्तन ब्रह्मरस. समाधीचे सुख सांडावो वाढो, समाधीचे सुख सुख सांडावो वाढो. असा कीर्तनाचा हा ब्रह्मरस आहे. यालाच अवस्था म्हणतात महाराज. या ब्रह्मरसाचा आनंद. मी एक साधी लौकिक गोष्ट सांगतो, बघा तुम्हाला पटेल तर. आम्ही श्री गुरु निवृत्तीनाथांबरोबर पायी चालतो वारकरी. नगरच्या पुढे घोगरगाव पहिलं गाव आहे, तिथं आमचा मुक्काम असतो. एक शेतकरी कुटुंबातला वारकरी आहे, तो आमच्या संस्थांच्या दिंडीला भोजन देतो. मी अध्यक्ष असताना आम्ही आरती झाली, कीर्तन झालं आणि भोजनाकरता गेलो. 2 पत्र्याचं त्याचं घर आहे बिचाऱ्याचं, आणि ते भोजन पण एक स्पेशल आहे त्याचं.
काही नाही, फक्त आमटी आणि भाकरी देतो आणि त्याला शिपी आमटी म्हणतात. बऱ्याच आमट्या आहेत. शिपी आमटी आहे. आपल्याकडची कोणती आमटी? हा आमटी आहे. आण्याची आमटी आहे. आमच्याकडे खानदेशमध्ये सार आमटी आहे नाही का. हा आहे का. ती शिपी आमटी आणि ज्वारीच्या भाकरी देतो. काय झालं, रिपरिप रिपरिप पाऊस हरिपाटापासून चालू होता. पाऊसच उघडायला तयार नाही. पाऊस जास्तही ना, उघडे बी ना, जेवायला सोय नाही. पत्र्यामध्ये ते पातीलं ठेवलंय, भाकरी खाटेवरती ठेवल्या आहेत, पण जेवायला पंक्ती बसायला जागाच नाही. खाली चिखल झाला. शेवटी वारकऱ्यांना वेळ नसतो, रोज चालायचं असतं. वारकऱ्यांनी आपले रेनकोट काढले. वारकऱ्याचे रेनकोट म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशव्या काढल्या, गाडीतून ताटं काढले आणि उभे उभेच भाकर घ्यायची, त्याच्यावर आमटी घ्यायची आणि चुरून खाऊ लागले. आता मी म्हटलं अध्यक्ष जरी असले तरी इथं काही सोय नाही, लाईनीला लागा घ्या, नाही तर उपाशी झोपा. हां, मी आपलं ताट काढलं गाडीतून, एक ज्वारीची भाकरी घेतली, चुरली, त्याच्यावर आमटी घेतली, खाल्ली. आमटी शिल्लक होती, पुन्हा भाकरी घेतली, पुन्हा खाल्ली. आमटी शिल्लक होती, पुन्हा भाकरी घेतली, पुन्हा खाल्ली. आमटी शिल्लक होती, पुन्हा भाकरी घेतली, पुन्हा खाल्ली. आमटी शिल्लक होती, पुन्हा भाकरी घेतली. किती झाल्या? 4 भाकरी घेतल्या. एरवी अर्धी न खाणारा माणूस 4 भाकरी चुरून खाऊन गेला तरी ती पहिल्यांदा घेतलेली आमटीच कमी होईना. परत 5वी घ्यायला गेलो, तो भाकरीवाल्याने डोळे वटारले माझ्यावर. अहो 5वी आहे महाराजी. अरे म्हटलं आमटीच कमी होत नाही. मग त्याने माझ्या लक्षात आणून दिलं कसं काय कमी होईल. माझी जी घोंगडी होती ना, त्या घोंगडीचा एक ताटाला लागलेला होता आणि अखंड घोंगडीतून पाण्याची धार ताटात चालू होती आणि पाण्याबरोबर आमटी आत जात होती. पाण्याबरोबर 4 भाकरी खाऊन गेलो तरी हे पाणी आहे असं मला कळालं नाही. याचंच नाव ब्रह्मरस आहे, लक्षात ठेवा. आणि 5 स्टार हॉटेलमध्ये जा, हा आनंद मिळणार नाही. त्याकरता कोणत्या तरी संतांच्या सोहळ्यातच चालावं लागेल. याचं नाव अवस्था आहे. त्या अवस्थेची अनुभूती स्वतःलाच घ्यावी लागते. वेगवेगळे आहेत. जगद्गुरु तुकोबारायांना श्रीगुरु दर्शनाची, संत दर्शनाची ती अवस्था प्राप्त झाली. महाराज तो अवस्था शब्दाच्या पलीकडची असल्यामुळे महाराज म्हणतात माझी वाणीच कुंठित झाली, मी काय करू. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे वाचा तुका म्हणे वाचा राहिली कोणीचा तुका म्हणे वाचा तुका म्हणे वाचा
तुका म्हणे वाचा राहिली कुंठित. हे महाराजांचा अनुभूती आहे. बोलणं शक्य नाही. बोलण्याच्या पलीकडे गेलो आता. सगळ्याच गोष्टी बोलता येत नाही. मी धावतं सांगतो, काही माणसांनी बोलूच नाही, काही माणसं बोलू देत नाही, आणि काही गोष्टी बोलता येत नाही. काही माणसांनी बोलू नये असा नियम आहे. शब्द दरिद्री माणसाने समाजात बोलू नये. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, समाजाची दिशा बदलते. महाराज बोलायचंच असेल ना तर आम्हा घरी धन शब्दाची चिरत्ने, ती संतांची शब्दाची सुमन घेऊनच बोलावे, आपल्या शब्दांनी बोलू नये असं मत आहे माझं. दरिद्री माणसांनी बोलू नये. ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्या असताना, 4-4.5 अभंग असताना, गीता तत्व असताना आणि भगवंताच्या साक्षात्कारी संत वाङ्मय असताना माणसाचं वाङ्मय सांगू नये. बोलू नये, बोलू नये, बोलू नये. शब्द दरिद्री माणसाने बोलू नये. काही माणसं तर बोलू बी देत नाही म्हणा. एक माणूस डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर म्हणले झोपा तपासतो तुम्हाला. ते म्हणले नाही नाही बोलायचंय मला. ते म्हणले मी काही रिकामटे का तुझ्याशी बोलायला? कीर्तनकार वाटलो का तुझं ऐकून घ्यायला? झोप. झोपवलं आणि त्याला सगळं चेक केलं आणि उठून बसवलं. काय होतं सांग? तो म्हणले डॉक्टर साहेब काहीच होत नाही, माझ्या मुलीचं लग्न आहे, पत्रिका द्यायला आलोय, तुम्ही बोलूच देत नाही मला. बोलू तर द्या मला तुम्ही. आणि तिसरी गोष्ट, बोलता येत नाही. श्री गुरु कृपेने, संत कृपेने प्राप्त झालेली नाही का तुर्याच्या पुढची समाधी अवस्था, त्या अवस्थेतलं सुख शब्दात मांडता येत नाही. तुका म्हणे वाचा राहिली कुंठित. बोलो अबोलने मरोनियाचीने, असोनी नसने जनियामा. भोगी त्याग झाला संगीच, निसंग तोडियले लाग माग दोन्ही. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबरायांचा एक अनुभव फार गोडे महाराज या बाबतीतला. हो. मज बोलो नये आईशे के, मज बोलू नये ऐसे म्हणून मनी बोधाले, बापर देवी वरू विठ्ठल बाबर देव विठ्ठल. तिथे नेले मी माझे, तिथे नेले मी माझे. मणी वेदू तयाचा, मनी वेदू हो तयाचा, मनी वेदू हो तयाचा, मनी वेदू हो तयाचा. मज बोलो नाही आयुष्य केले ज्ञानोबराय म्हणतात. जागृती पुषे साजनी कवन बोलिले अंगणी, निरखिता वो नयनी वृंदावनी देखिला मणिवेद हो तयाचा पंढरी रायाचा. निवृत्तीनाथांचा एक अभंग आहे. पळले भाग्य माझे धन्य झालो संसारी, श्री गुरु भेटले हो तेने धरिले करी. पश्चिमेशी चालवेले आत्मस्वरूप निर्धारी, ते सुख काय सांगू वाचे बोलता नये. हो. पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावून खिचली प्राणायामे बैसला. नाही का बोलता येत नाही, काय करणार, सर्वोच्च आहे. पण बोलता येत नाही याचा अर्थ असा नाही पुढे झाले चित्त समाधान, त्याच्याकडे बघून समाधान वाटलं पाहिजे. त्या माणसाने बोलायची आवश्यकता नाही, त्याच्या दर्शने पुण्य बघितलं की समाधान वाटलं पाहिजे. पण खरं सांगू का,
ज्याच्या दर्शनाला जातो ना तो असमाधानी, दर्शन घेतो तो तरी थोडाफार समाधानी आहे की नाही? अलीकडचे ज्यांना आम्ही संत म्हणतो ते केवढे असमाधानी, समाधानच नाही. समाधान शोधत फिरतोय पण समाधानच नाही. समाधान मुलाचं नाव ठेवलं तरी समाधान नाही, समाधान घराला नाव दिलं तरी समाधान नाही, रविवारी समाधान रेस्टॉरंटमध्ये गेला तरी समाधानच नाही. समाधान नाही. समाधान एक सांगू का, तुम्ही समाधान विषय मिळवण्यात शोधतायत आणि समाधान हे वृत्तीच्या स्थिरतेत आहे आणि वृत्तीची स्थिर फक्त संतांच्या चरणाजवळ आहे. हो, विषय मिळवण्यात समाधान नाही. तुम्ही जेवढे विषय वाढवाल, नीट ऐका बरं का, जेवढे विषय वाढवाल तेवढं समाधान बिघडेल. जेवढे विषय आटोक्यात आणाल आणि परमार्थ वाढवाल तेवढं समाधान वाढेल, लक्षात ठेवा. हो, कारण विषयातून समाधान हे विष आहे, सात्विक सुखातून समाधान हे अमृत आहे. यततग्रे विषमेव परिणामे अमृतोपमम तत्सुखम सात्विकम आत्मबुद्धी प्रसादजम. आत्मबुद्धीच्या प्रसादातून निर्माण होणारं सुख सात्विक आहे. सुरुवातीला ते वाईट वाटत असेल, त्रासदायक असेल, पण परिणाम अमृतासारखा आहे. आणि विषयाचं सुख सुरुवातीला गोड वाटतं पण शेवट मात्र विषासारखा आहे, लक्षात ठेवा. म्हणून समाधान पाहिजे असेल तर संत चरणाजवळच आहे. संत समाधानी आहेत महाराज. कृतकृत्य झालो इच्छा केली ते. हो, विठाला विठाला मी एक साधी गोष्ट गंमत करतो तुमची, बघा तुम्हाला लक्षात येईल. आता तुम्हाला 10:30 वाजत आले, वाजले बी, समाधान वाटतं का बोर झालं? खरं सांगा. अहो, समाधान वाटतं का बोर झालं? खरंच. आता मी काय समाधान देण्यासारखा चेहरा आहे का माझा? पण तरी समाधान ना, माझ्या चेहऱ्यात समाधान नाही, माझ्या बोलण्यात समाधान आहे. आणि मी मनाचं बोलत नाही, ज्ञानोबा तुकोबारायचं नाव घेतो म्हणून तुमचं समाधान होतं. नाही, मग जर मला सांगा, मी नाव घेतो तर तुमचं समाधान होतं, तुम्ही स्वतः नाव घेतल्यावर किती समाधान होईल? स्वतः ज्ञानेश्वरी वाचल्यावर किती समाधान होईल? स्वतः अभंग म्हटल्यावर किती समाधान होईल? एक साल म्हटली महाराजांनी तर काय समाधान देतं अंतकरणाला. अशा वेव्ज येतात ना, असं धडकतात हृदयाला. नाही, विचार करा, त्यांनी गायल्याने आपलं समाधान होतात, त्या गाण्याचा त्यांना किती समाधान असेल. त्या पुढे जाऊन बोलतो आता कधीतरी विकास दादा विचार करा, ज्यांनी माझ्या कीर्तनात लोक समाधानी आहेत, जे तुकोबराच्या कीर्तनात बसून ऐकलं असेल ते लोक किती समाधानी असतील. ज्यांनी तुकोबराच्या कीर्तनात गायलं ते किती समाधानी असतील. आणि आता घरी गेल्यावर विचार करा, तुकोबरा किती समाधानी असतील. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, नाही का? नाही, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. हो, विठ्ठल विठ्ठल. नारद भक्ती सूत्र बघा तुम्ही. यत् प्राप्ये न किंचित वांछति न शोचति न रमते नुत्सायी भवते यल्लब्धा पुमान् सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति. पुढे झाले चित्त समाधान. आपण कशामुळे समाधान कधी बिघडतं? एक सुख आहे पण दुसरं नाही. माणसाला ना प्राप्त विषयाचा आनंद घेण्यापेक्षा अप्राप्त विषय मिळवण्यात जास्त धडपड आहे. बरोबर आहे की नाही? जे मिळालं ना त्याच्यात नाही आनंद वाटत, शेजारच्या आता तूप जास्त वाटत. म्हणजे थोडंसं खाली जाऊन बोलतो, पण माफी मागून बोलतो.
प्रत्येक लग्न झालेल्याला दुसऱ्याचीच बायको सुंदर वाटते. कधीतरी स्वतःच्याही बायकोकडे बघ, तुला तिच्यातच सुंदरता दिसेल आणि तुझं समाधान होईल. टाळ्याच वाजवल्या बापरे. कधी कधी ना रेडीमेड कपड्याचं दुकान असतं, बसूनच जातं फिट. हे आहे त्याच्यात समाधान, प्राप्त विषयात समाधान माना. आणि जर सगळीच सुख तुमच्या मागे लागले तर मग समाधानाचा विषयच उरत नाही. अभंगाचं पहिलं चरण. सर्व सुख आजी येथेची बोलाली, सर्व सुख आजी येथेची बोलाली. सर्व काळ होतो आठवीत मानी, सर्व काळ होतो आठवीत मानी. पाठीमागे लागले. आम्ही सुखाच्या मागे, जीव सुखाच्या मागे, देव बी सुखाच्या मागे. या सुखा कारण आहे. हा, जीव देव सुखाच्या मागे, सुख संतांच्या मागे. सर्व सुखे आजी येथेची ओळली. 5 मिनिटात थांबतो. मोह आवरला जाणार नाही. मला माहिती आहे तुम्हाला बी उठायची इच्छा नाही, पण उद्या बी कीर्तन आहे तुम्हाला बी मला बी. त्याच्यामुळे मी 5 मिनिटात थांबतो. धावतं. सर्व सुखे आजी येथेची ओळली. संतांचा 4 प्रमाणाने फायदा करा, 4 प्रकाराने. संतांचं नाव घेतलं की अलौकिकता मिळते. संतांचा स्पर्श झाला की लोकोत्तर जीवन प्राप्त होतं. संतांना आलिंगन दिलं की मोक्ष मिळतो. आणि संतांचं दर्शन घेतलं की सगळी सुख प्राप्त होतात. नुसतं प्रमाण म्हणत नाही, सांगतो. नुसतं नाव घ्या तुम्ही. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेवची देतो. त्रिपाय आठवली चित्ता तरी दे आपुली योग्यता. हे असे तया ते प्रशंसिता लाभाती. नाव घ्या नुसतं. हो, नुसता स्पर्श. थोरी व सांडिली अपुली परिसे नेनो सेव कैसे लोखंडाशी. किंवा हे असो दिटी जयावरे झळके की पद्म करू माथा पारुखे तो जीवची परी तुके महेशेशी. नाही का. हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी सापडविले वाटे. ते महावाक्याचे नि नावे गुरुकृपेचे नि ठ्यावे माता हात ठेविला नव्हे थापटीला जैसा. त्यातली ओवी. स्पर्शाची ताकद. मला एक म्हणले का हो एरवी काय देव नसतो का एवढ्या गर्दीत जातात तुम्ही? काय जाता आपल्या गर्दीत वारीला, नंतर जावं निवांत. मी म्हटलं गर्दीत देवाला भेटायला आम्ही जातच नाही. मग 25 लाख लोकांची वारी भरते, त्याच्यात 25 संत नक्कीच असतात. त्या गर्दीत कधीतरी एखादा आपल्याला खेटून गेला तर जीवन धन्य होऊन जातं, आपल्यालाही कळत नाही. आणि तिसरी आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. आलिंगन संतांची या दिव्य झाली माझी काया आलिंगने सुख वाटे. आणि चौथा आजच फायदा सांगितलाय. सर्व सुखे आजी येथेची ओळली संतांची देखिली चरणांबुजे. नाही का उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ. वेळ माझा संपला. एकदाच विठोबा रुक्मिणी ज्ञानेश्वर माऊली घेतो. पण संतांच्या दर्शनाने सगळे सुख मिळतात का? एक छोटा दृष्टांत सांगितलं तर चालेल का? हां, तेवढा सांगू. विठोबा रुक्माईचं ज्ञानेश्वर माऊली घेऊ. एक हरिपाळ नावाचा खानदेश प्रदेशमध्ये संत होऊन गेले. जंगलात राहायचे. आदिवासी समाजाचा साधू.